स्वप्नांचे रंग मी उरे बाकी काय तुझे स्वागत आहे मित्रांनो, मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे आणि तुम्ही असे व्हिडिओ तयार करू शकता। तर आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉन ऑलला सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण जे काही मटेरियल इथं यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसेच आपण जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट आज यूज केलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यातून तुम्ही डायरेक्टली इम्पोर्ट करू शकता अलाइड मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तुमच्याकडे जर अलाइड मोशन ॲप्लिकेशन नसेल तर आपण टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून लवकरात लवकर चॅनल जॉईन करून घ्या आणि वरती आपल्याला अलाइड मोशन ॲप पिन केलेला बघायला मिळेल, तिथून डाउनलोड करून घ्या। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपलं नेट बंद करून घ्यायचं आहे आणि अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे प्रोजेक्टचं ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे। इथं आपल्यासमोर बीट मार्क आणि शेक इफेक्ट आपण जे काही इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला इथे बघायला मिळतील। तर बीट मार्क सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे बीट मार्कमध्ये आपले जे काही लेयर्स आहेत ते इथे बघायला मिळणार आहेत, तुम्ही इथे अशा प्रकारे बघू शकताय। आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचं आहे। इथं आपल्याला ग्रुप अँड मास्क कोण नावाचे एक लेयर मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला सगळ्यात खाली लेयर बघायला मिळेल, त्याला क्लिक करून सिम्पली कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून तर 4 ऑप्शन मिळतील, त्यापैकी आपल्याला चौथ्या पॉईंटला क्लिक करून इथं खालच्या बटनला क्लिक करायचं, म्हणजे आपल्यासमोर ती गॅलरी ओपन होऊन जाईल। आणि आपल्याला जे इमेज ॲड करायचं तुम्ही ते सिलेक्ट करून इथे ॲड करू शकता। तर आपण इथे डेमोसाठी हे इमेज घेतलेला आहे, तुम्ही तुमचा इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर सिम्पली इमेज सिलेक्ट करून इथे ॲडवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथे इमेज ॲड होऊन जाईल आणि ते इमेज तुम्ही इथे अशा प्रकारे ॲडजस्टही करू शकता, तुमच्याकडे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। सिम्पली तुम्ही बॅक निघायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, पुढे यायचं आहे। पुढच्या बीटला येऊन सिम्पली ग्रुप अँड मास्क नावाचे आपल्याला अजून एक लेअर मिळेल, त्याला क्लिक करून पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायचं आहे। एडिट ग्रुपला क्लिक करून पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करायचं, कलर अँड फिलला यायचं आहे। परत 4 नावाच्या ऑप्शनला क्लिक करून या खालच्या बटनला क्लिक करून आपल्याला पुढचं इमेज जे काय तिथे अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून तुम्ही इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। परत बाहेर निघून आपल्याला काय करायचं आहे, 3 नंबरच्या ग्रुपला यायचं आहे। पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करत ते इथे एडिट करून पुन्हा आपल्याला खाली इथे कलर अँड फिलला क्लिक करून इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण सगळं ॲड करेपर्यंत जर तुम्ही चॅनल लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलला सेट करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळत राहतील। तर अशा प्रकारे आपण इथं सर्व इमेजेस ते इथं कलर अँड फिलला क्लिक करून इमेज ॲड करून घेतलेला आहे। इथं आपल्याला एक काळजी घ्यायची, आपले जे काही लेयर्स आहेत तुम्हाला इथे बघायला मिळेल की या लेअरची लेंथ इथं कमी झालेलं आहे। तर आपल्याला लेअरची लेंथ पुढेपर्यंत पाहिजे, तर आपल्याला काय करायचं आहे, लेअरला सिलेक्ट करायचं आहे, इथे क्लिक करायचं आहे। ॲरोवरती क्लिक करून सिम्पली आपली जे काही 16 ते 20 बीट आहे इथपर्यंत येऊन या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे इथपर्यंत याची लेंथ वाढून जाईल। अशा प्रकारे इथे बघू शकता सर्वांची लेंथ आपल्याला इथपर्यंत वाढलेली दिसली पाहिजे, असं तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। परत काय करायचं, 16 ते 20 बीटला प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे, पुन्हा मीडियामध्ये जायचं आहे। आपलं सिम्पली आपल्याला पुढचं इमेज इथे ॲड करून अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर पुढच्या ॲरो चिन्हाला क्लिक करायचं आणि आपल्या पुढच्या बीटला यायचं आहे। जर इमेजचा पार्ट एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचं आहे, किंवा आता सिम्पली आपण पुढचं इमेज इथे ॲड केलेलं आहे, अशा प्रकारे पुढचं इमेज ॲड करून घेऊया, ते इमेज ॲडजस्ट करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता की आपलं जे काय पुढं आपण इमेज ॲड केलेलं आहे त्याचा आपल्याला इथं पार्ट थोडासा कमी बघायला मिळेल, तर तुम्ही इथं अशा प्रकारे हे पुढचं इमेज इथं ॲड करू शकता। तर याचा आपल्याला बघायला मिळेल की इथे थोडासा पार्ट कमी येतो, आपण इथं अशा प्रकारे वाढवू शकता। इथं बघू शकताय या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे पार्ट वाढून जाईल। तर जर पार्ट एक्स्ट्रा असेल तर आपल्याला इथं कट करून घ्यायचं, किंवा कमी असेल तर आपल्याला इथं अशा प्रकारे या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घेऊ शकता। असं आपल्याला प्रत्येक बीटला एक इमेज सिम्पली इथे ॲड करत जायचं आहे। अशा प्रकारे आपण इथं सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। सिम्पली आपण इमेज ॲडजस्टमेंटही करून घेतलेलं आहे। आपल्याला नंतर काय करायचं, सिम्पली आपल्याला खाली एक लेअर बघायला मिळेल इमोजीची, त्याला समोर लॉंग प्रेस करून आपल्याला ही इथं सगळ्यात वरती म्हणजे सगळ्यात पुढे घेऊन यायचं, म्हणजे आपल्याला इमेजच्या वरती आपल्याला इथं PNG इथे अशा प्रकारे बघायला मिळेल। सिम्पली काय करायचं, तुम्ही बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट प्रोसेट ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला सिम्पली एक इफेक्टची आणि एक इंक लेअरची व्हिडिओ मिळायची लेअर मिळेल। सिम्पली आपल्याला काय करायचं, इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करून सिम्पली 3 डॉटला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। हे करून सिम्पली आपल्याला इफेक्टच्या लेअरला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून सिम्पली बॅक निघायचं आहे, पुन्हा बीट मार्कवरती यायचं आहे। पुन्हा आपल्याला 16 ते 20 सेकंदाच्या बीटला यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्या खालच्या इमेजला क्लिक करून इथं सिम्पली इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट होऊन सिम्पली काय करायचं आहे, पुढचे इमेज लिहून सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे इफेक्टला क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक इमेजला इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आपण इथे इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकताय। तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या। परत काय करायचं, 16 ते 20 बीटला येऊन त्या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे, इथे हे लेअर पेस्ट होऊन जाईल।
तर आपला जो काय पुढचा बीट आहे इथपर्यंत आपल्याला जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर या लेअरचा एक्स्ट्रा पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या लेअरला येऊन इथं पुढच्या बीटला येऊन ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा किंवा पार्ट जर कमी असेल तुम्हाला इथं वाढवून घ्यायचा आहे. असं आपल्याला इथं पुढंपर्यंत आपल्याला करत जायचं. शेवटच्या बीटपर्यंत आपल्याला इथं सगळ्या लेअर्स पेस्ट करून घ्यायचं. तुम्ही इथं बघू शकता आपण इथं पेस्ट करून घेतलेले आहेत. तुम्हाला इथं अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, तो इथं ॲड झालेला आहे. अशा प्रकारे इथं आजचा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला. सिम्पली काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंगवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टिंग चालू होणं आजचा व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.